नमस्कार. तंत्रज्ञान आणि कला यांचा समन्वय होऊ शकतो का? तर याचं उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, सीए आणि अनेक क्षेत्रातले व्यावसायिक हे उत्तम लेखक, अभिनेते, चित्रकार, खेळाडू, समाजसेवक, गायक किंवा वादक यांच्यापैकी काहीही असू शकतात. पुण्यातील प्रांजली देशपांडे या अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्या नागपूर युनिव्हर्सिटीची बी कम्प्युटर टेक्नॉलॉजी ही पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यातून PICT पुणे युनिव्हर्सिटी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ME म्हणजे मास्टर्स पूर्ण केले. सध्या त्या नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी STPU म्हणजे आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून PhD करीत आहेत. पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या गेली 15 वर्ष कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करीत आहेत. नुकताच त्यांना बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड फॉर सोसायटी 2021-22 सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा मिळालेला असून त्यांच्या नावावर सध्या 2 पेटंट आहेत. यापैकी एक ग्रँटेड आणि एक प्रोसेसमध्ये असून पब्लिश झाले आहे. तंत्रज्ञानासोबत कलेची आवड जोपासत त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. गायिका तर असून आहेतच, पण पुण्यात त्यांनी गाण्याचे अनेक कार्यक्रमही सादर केले आहेत. संगीत, संस्कृत भाषा आणि तंत्रज्ञान यांच्या समन्वयाने त्यांनी एक सिस्टीम डिझाईन केली आहे की ज्यायोगे म्युझिकल नोटेशन्स संस्कृत श्लोकांसाठी उपलब्ध करता येतात आणि यासाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे. पेटंट हिंदी भाषेतील व्यंगशोध अर्थात त्यांचं टू हँडल सार्कॅसम डिटेक्शन इन हिंदी लँग्वेज याविषयीचं आहे. प्रांजली देशपांडे या संस्कार भारती या संस्थेच्या अनेक उपक्रमांशी सक्रियपणे जोडलेले आहेत. त्यांनी तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य यात विपुल लेखन केलं आहे. हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, मॉडर्न सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा अनेक विषयांवर त्यांची 9 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी IEEE, स्प्रिंगर अशा अनेक नॅशनल, इंटरनॅशनल पेपरसाठी काम केलेलं आहे. त्यांनी एक चॅप्टर बुक इन HCL अँड बियॉन्ड ॲडव्हान्सेस टुवर्ड्स स्मार्ट अँड इंटरकनेक्टेड नेटवर्क्स इन अन इंटरनॅशनल बेंथॅम सायन्स पब्लिकेशन आणि एक चॅप्टर CRC प्रेसच्या बुकमध्ये पब्लिश केलेला आहे. सोसायटी ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरही आहेत. तर अशा आपल्या आजच्या पाहुण्या प्रांजली देशपांडे यांच्याशी आपण तंत्रज्ञान आणि साहित्य आणि कला याविषयी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार प्रांजली. नमस्कार गायत्री. सर्वप्रथम तुझे व सॉनिक ऑक्टेव्हच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. आज माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला देताय हे मला खूप त्याचा आनंद वाटतोय. धन्यवाद. नक्कीच. आणि मी गायत्री वैशंपायन सॉनिक ऑक्टेव्ह्ज कंपनीतर्फे आजच्या मुलाखतीच्या सदरामध्ये प्रांजली तुझं खूप मनापासून स्वागत करते. आणि खूप धन्यवाद. आणि मुलाखतीकडे आपण लगेचच वळूया. तुझं एवढं सगळं बायोडाटा जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की एवढ्या सगळ्या गोष्टी तू कशा काय करतेस. म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगही आहे, तू शिकवते कॉलेजमध्ये, या व्यतिरिक्त तू काही संस्थांशी निगडीत आहेस, संगीत साहित्यातली रुची आहे, लेखनही करतेस. तर हे सगळं तू कसं काय मॅनेज करतेस? गायत्री, खरं सांगायचं तर मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते, कारण शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्व असलेल्या परिवारात माझा जन्म झाला. आमच्या घरात सगळ्यात महत्वाची होती पुस्तकं. माझ्या वडिलांना संगीताची सुद्धा खूप आवड होती, त्यामुळे मला समजायला लागल्यापासून गाणी ऐकतच मी मोठी झाले. जे जे काही चांगलं ऐकता येईल, मग ते गायन असो किंवा व्याख्यानं असोत, माझ्या बाबांनी मला आवर्जून ऐकवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू अमुक एक करू नकोस, फक्त अभ्यास कर, असं माझ्या आईबाबांनी मला कधीही म्हटलं नाही. त्यामुळे वाचन, गायन व भरपूर लोकांशी संपर्क
आणि या सगळ्यांसोबत रूढ शिक्षण अशा वातावरणात मी मोठी झाले. कदाचित याच कारणाने माझ्या या सगळ्या आवडी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाल्या. मला असं वाटतं की जाणीवांचा विकास होण्यासाठी छंद खूपच महत्वाचे असतात. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तर आपल्याला ठाऊक आहेच. मला असं वाटतं की या छंदातून मिळणाऱ्या मनस्वी आनंदामुळे व्यवसायासाठी जे आपण काम करतो ते करण्याचं बळ अजूनच वाढतं. आता प्रश्न वेळेचा. तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा घडते ते एका व्यक्तीचं श्रेय नसतंच. पाठीशी अजूनही भक्कमपणे उभे असलेले माझे आई वडील, मैत्रिणीसारखी मला सांभाळून घेणारी माझी मुलगी, मला कायम प्रोत्साहन देणारा माझा नवरा, माझे कुटुंबीय, कुठल्याही अडचणीत सोबत असणारे माझे मित्रमैत्रिणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या अडचणी समजून घेऊन मला कायम मदत करणाऱ्या घरातल्या मदतनीस महिला, या सगळ्यांच्या एकत्रित संगमाने थोडेफार काम मी करू शकते. आज मी फ्रंटलाईनवर आहे, तुझ्याशी बोलतेय, पण जे काही करू शकते त्याचं श्रेय या सगळ्यांना आहे. आणि वेळाचं म्हणशील तर मुळात या सगळ्यासाठी वेगळा वेळ काढते असं मला कधी वाटलंच नाही आणि वाटतही नाही. माझ्या रोजच्या कामांसारखे हे छंद माझ्या जीवनाचा भाग आहेत. म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो की ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता आपण व्यक्त करतो, तर तशा पद्धतीने आज तू सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलीस. आणि ते खरंच आहे, कारण त्यांच्याशिवाय सगळंच अशक्य आहे. सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलेच नसते कधी. अगदी खरंय. तुला म्हणजे नुकताच बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड युनिव्हर्सिटीचा मिळालेला आहे. म्हणजे खूप हा प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. तर तू याविषयी खूप सविस्तर सांगावंस की हा अनुभव कसा वाटला, कशाविषयी तुला मिळाला आणि त्यासाठी तू कशी प्रिपरेशन कशी केलीस, हे सगळं जर आम्हाला सांगितलंस तर खूप आवडेल. नक्की नक्की. गायत्री, मी मूळची नागपूरची, त्यामुळे पुणे विद्यापीठाची संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशातही इतकी मोठी कीर्ती आहे की पुण्यात आले तेव्हा पुणे विद्यापीठाची पदवी आपल्याला मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती. ती तर पूर्ण झालीच, पण हा पुरस्कार माझ्यासाठी खरंच स्वप्नवत व तितकाच मौल्यवान आहे. पुणे विद्यापीठाच्या संस्थापन दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारीला दरवर्षी निरनिराळे पुरस्कार दिले जातात. बेस्ट कॉलेज अवॉर्ड, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड, अशा विविध पुरस्कारांपैकी एक आहे नाविन्यपूर्ण विशेष संशोधन पुरस्कार किंवा बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड. बाकी सगळे पुरस्कार हे शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागांमध्ये वेगवेगळे दिले जातात, पण हा पुरस्कार मात्र संपूर्ण पुणे विद्यापीठात एकच दिला जातो. या निमित्ताने मला सांगावेसे वाटते की पुणे विद्यापीठाच्या अतिशय निस्पृह कामाचा अनुभव मला या सर्व प्रक्रियेत आला. निवड प्रक्रिया सुद्धा खूप अनुभव संपन्न करणारी होती. मातृभूमी व मातृभाषेबद्दलच्या प्रेमातून व आपल्याकडून तिच्या संवर्धनाला थोडा हातभार लागावा या तळमळीतून केलेल्या माझ्या या संशोधनाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून त्याची जी दखल घेतल्या गेली व ही जी कौतुकाची थाप मला मिळाली त्याने मला अतिशय आनंद झाला. पण आता असं वाटतंय की जबाबदारी अजून वाढली आहे. आणि मी आधीही जसं म्हटलं तसं हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही. माझे सर्व आदरणीय गुरुजन, अगदी सर्वार्थाने सर्व शिक्षकांना चांगलं काम करण्यासाठी कायम प्रोत्साहन देणारं व सर्वतोपरी मदत करणारं माझं कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, माझे सर्व हितचिंतक, या सर्वांचा हा पुरस्कार आहे. आणि गायत्री, मला काय वाटतं, आपण एखादं चांगलं काम करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा सगळं जग आपल्याला साथ देतं. जे दैवी, मानवी व अशा सगळ्या प्रकारची ताकद उभी राहते आणि ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळं श्रेय हे अशा दृश्य अदृश्य शक्तींचं आहे. खरंय, अगदी खरंय. एखादं चांगलं पाऊल उचललं की ती आपोआप आपल्याला आजूबाजूने सगळ्या वातावरणातून ते पाठिंबा मिळत राहतो. खरंय. तू आता जे उल्लेख केलास की बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड, तर तुझ्या नावावर 2 पेटंट पण आहेत. हो. तर हे पेटंट विषयी सध्या बऱ्याच लोकांना माहिती नसते. हो. तर ही पेटंटची प्रोसेस काय असते आणि
नेमकं पेटंट म्हणजे काय हे थोडं उलगडून सांग आणि तुला कशाविषयी पेटंट मिळालेलं आहे त्याविषयी थोडं सविस्तरपणे सांग. हो, नक्कीच. गायत्री, सृजनशीलता ही माणसाला लाभलेली एक अमूल्य देणगी आहे, बरोबर? आणि नवनिर्मितीचा आनंद हा खूपच वेगळा असतो. अगदी. आपल्या माहितीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती, संस्था किंवा प्रदेश यांची संपत्ती आपण मोजतो, तेव्हा केवळ जमीन, इमारत, पैसे अशा मूर्त स्वरूपातील संपत्ती किंवा जिला स्पर्श करू शकतो अशी संपत्ती आपल्याला माहिती असते. पण व्यक्ती, संस्था किंवा प्रदेश यांच्या संपत्तीचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे अमूर्त संपत्ती, म्हणजे जिला स्पर्श करू शकत नाही अशी संपत्ती. यामध्ये पेटंट, कॉपीराईट, डिझाईन, ट्रेडमार्क, भौगोलिक मानांकन इत्यादींचा ह्या सगळ्या अमूर्त संपत्तीमध्ये समावेश होतो. आणि विशेष म्हणजे ज्याप्रमाणे जमीन, इमारत, पैसे ही मूर्त स्वरूपातील संपत्ती आपण आपल्या नावावर करू शकतो, त्याप्रमाणेच ही अमूर्त स्वरूपातील संपत्ती देखील व्यक्ती आपल्या नावावर करू शकतो. त्यासाठी विशेष कायदे आहेत, ज्याद्वारे व्यक्ती व संस्था यांना विशेष अधिकार दिले जातात. याच अधिकारांना बौद्धिक संपदा अधिकार किंवा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा IPR म्हणून ओळखले जाते. तर या बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये पेटंट, कॉपीराईट, औद्योगिक डिझाईन, ट्रेडमार्क, भौगोलिक मानांकन या सगळ्यांचा समावेश होतो. या बौद्धिक संपदा अधिकाराद्वारे तुमची कला, तंत्रज्ञान, सर्जनशीलता, ज्ञान यांना कायदेशीर सुरक्षा प्राप्त करून दिली जाते. आणि गायत्री, खरं तर आजच्या या व्यावसायिक जगात आणि वाढलेल्या स्पर्धेत बौद्धिक संपदेला विशेष महत्व आहे. कारण एखाद्या व्यावसायिक संस्थेची मूर्त संपदा, आर्थिक संपत्ती किंवा आर्थिक प्रगती ही तिच्या अमूर्त संपदा बौद्धिक संपदेवर अवलंबून आहे, असं म्हटलं तर खरं तर चुकीचं ठरणार नाही. ही झाली थोडीशी पेटंट विषयीची माहिती. आणि आता मी काय केलं आहे ते, काय करण्याचा प्रयत्न केला आहे ते सांगते. मी सांगितलं तसं माझं वाचनावर व संगीत कलेवर मनापासून प्रेम आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मातृभाषेतून शिक्षण सुटले, पण आपल्या भाषेबद्दलचे प्रेम कमी नाही झाले. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष संगणकीय अभियांत्रिकीचा वापर करण्याची संधी मिळाली, तेव्हा हे प्रेम पुन्हा उफाळून वर आले. काय करता येईल असा विचार मी करत असताना मी भाषेतील वृत्त व गेयता यांच्यावर एक सिस्टीम करायची ठरवली. म्हणजे आज जगात असंख्य भाषा बोलल्या जातात. खरे तर त्यातल्या बऱ्याच भाषांची किंवा किंबहुना आपण म्हणू शकतो की सगळ्याच भाषांची जननी संस्कृत भाषा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गणितीय व्याकरणात बांधलेली संस्कृत भाषा ही एकमेव द्वितीय आहे. संस्कृत श्लोक तसेच मराठी सुभाषिते यांची गेयता ही अनेक क्लिष्ट गोष्टी स्मरणात ठेवायला उपयुक्त असते. नादबद्ध श्लोक पठण आपल्या शरीरावर सुद्धा सकारात्मक परिणाम घडवतात. या अनुषंगाने संगीत वृत्तदर्शिका ही संगणकीय ऍप्लिकेशन मी तयार केली आहे. संस्कृत श्लोक किंवा मराठी सुभाषित इनपुट घेऊन त्यातले वृत्त ही सिस्टीम शोधते. श्लोकातल्या किंवा सुभाषितातल्या वृत्तानुसार तो कसा गायचा याची पद्धत ठरत असते आणि त्यासाठी ही सिस्टीम मदत करते. श्लोक किंवा सुभाषित गाण्यासाठी हिंदुस्थानी व पाश्चात्य पद्धतीची सुरावट दिल्या जाते व व्होकल आणि इन्स्ट्रुमेंटल फाईल ऐकता येण्याची सोय पण दिल्या गेली आहे. पुढच्या पिढीपर्यंत आता तंत्रज्ञानाच्या मदतीने हा समृद्ध ठेवा, हा भाषेचा समृद्ध ठेवा पोहोचवणे हा माझा उद्देश होता. आणि या आपल्या भाषेचे तंत्रज्ञानामार्फत संवर्धन करण्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचे मला खरंच खूप समाधान वाटते. आणि भारत सरकारने पेटंट ग्रांट करून पूर्ण जगात आपल्या भाषेचे हे समृद्ध ज्ञान पोहोचवण्याची मला संधी दिली, त्याने हा आनंद अजूनच द्विगुणित झाला. वा, खूपच छान. आणि दुसरं पेटंट जे आहे त्याविषयी काही सांगशील? ते आहे हिंदी भाषेवर. हिंदी भाषेचं जे आपण सार्कॅझम डिटेक्शन म्हणतो किंवा उपहास जो असतो, तर आता मी उदाहरणादाखल एक वाक्य सांगते. मैं आज बहुत खुश हूँ
असं मी म्हंटल. आणि आजकाल आपण मोबाईलवर बघतो की आपण किती इमोजीसचा वापर करतो. सगळे चित्र, वेगवेगळी चित्र, कदाचित बरीच लोक तर चित्रांमधूनच बोलतात त्या. बरोबर आहे. तर जर का मी असं वाक्य लिहिलं, आज मैं बहुत खुश हूँ, आणि त्यानंतर मी जर का रडका चेहरा टाकला, तर त्याचा अर्थ वेगळा होतो. तर हा जो उपहास आहे विथ इमोजीज, भाषेचा उपहास इमोजीज सकट आहे, हा यासाठी मी आणि माझ्या विद्यार्थिनींनी मिळून ही सिस्टीम बनवली आहे, सार्कॅझम डिटेक्शन फॉर हिंदी लँग्वेज डॉक्युमेंट्स. बर. आणि हे जे इमोजी वापरून जे काम झालेलं आहे ते मुळात नाविन्यपूर्ण आहे. अरे वा. पण मग आता तू जे म्युझिकल नोट्स ज्या तयार केलेल्या आहेत, तर त्याचं काही म्हणजे ऍप स्वरूपात ते उपलब्ध आहे का? कशा पद्धतीने त्याचं तू पब्लिकेशन किंवा काय वापरण्यात त्याची संधी दिलेली आहे? तर ही जी आता मी सिस्टीम केलेली आहे तयार, त्याचं पेटंट मला मिळालेलं आहे, पण त्याचं कमर्शियलायझेशन, आता मी म्हंटल कसं की आता जबाबदारी अजून आहे, अधिक आहे. कमर्शियलायझेशन करणं हा पुढचा टप्पा आहे आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा मी प्रयत्न करते आहे. म्हणजे ते ऍप स्वरूपात जेव्हा येईल लोकांसमोर, तेव्हा त्याचा उपयोग खरा होऊ शकेल सगळ्यांनाच. गुड. आणि नक्कीच ते लवकरात लवकर येईल. आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुझ्या बरोबर आहेत आणि आम्ही वाट पाहतोय. या पेटंट सोबत तू लेखन केलंयस, म्हणजे काही तंत्रज्ञानाशी विषयक अशा काही पुस्तकांचं लेखन केलेलं आहेस. हो. आणि बरेच इंटरनॅशनल, नॅशनल जर्नल्स मध्ये तू पेपर्स पण प्रसिद्ध केले आहेत. हो. या लेखन कलेच्या दृष्टीने तू काय सांगशील? हो, वाचनाच्या आवडीतून मला व्यावसायिक वाचनाची पण सवय लागली किंवा आवड निर्माण झाली असं म्हणता येईल. मला आठवत आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास करतानाही मी त्या विषयाची मिळेल तितकी पुस्तकं आणायचे आणि थोडा वेळ लागला तरी सगळी वाचून काढायची. अरे वा. कदाचित त्यातूनच कुठल्याही विषयाच्या खोलात जाण्याची व तो अभ्यासण्याची मला सवय लागली असावी आणि त्याचा फायदा मला व्यावसायिक लेखनात खूपच झाला. सुदैवाने मला वेगवेगळे विषय शिकवण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने अधिकाधिक अभ्यास होत गेला. अजून एक सुदैव असं की संस्कार भारतीच्या माध्यमातून मला अनेक प्रतिभावंत व्यक्तींचा संपर्क लाभला व मातृभाषेसाठी व मातृभूमीसाठी काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला. अजून एक मला असं इथे सांगावंसं वाटतं की इंजिनिअरिंग हे खरं तर एक टूल आहे. माणसाचं जीवन अधिक सुखकर व्हावं, पण त्यासोबतच समाजातल्या निरनिराळ्या अडचणींवर मात करता यावी यासाठी त्याचा वापर नक्कीच व्हायला हवा. आणि माझ्या विद्यार्थिनींना पण मी हे नेहमी सांगत असते की तुम्हाला जे क्षेत्र आवडतं, जो छंद आहे, जिथे कुठे समाजाला मदत व्हावी असं वाटतं किंवा लक्षात येत आहे, त्यासाठी तुमच्या हातात हे एक शस्त्र आहे आणि त्याचा वापर नक्की करा. पण प्रत्येकालाच लेखन कला जमतेच असं नाही, तर त्यासाठी तू काही विशेष प्रयत्न केलेस किंवा तुला काय असं म्हणजे वाचनामुळे तुझी लेखन कला वृद्धिंगत झाली? काय सांगशील तू याबद्दल? मला असं वाटतं की वाचनामुळेच, अधिकाधिक वाचन केलं की आपली शब्द संपदा वाढत जाते, विचारांचा विस्तार होत जातो आणि त्यातून आपण जेव्हा लिहायला लागतो तेव्हा मला असं वाटतं अजून सुचत जातं. हे व्यावसायिक तसंच इतर लेखन या सगळ्यांसाठी हे मला वाटतं लागू आहे. कारण प्रत्येक लिखाणाची पद्धत वेगळी असेल ना, की तू आता जेव्हा साहित्य क्षेत्रात लिहितेस तेव्हा लेखन वेगळं असेल. व्यावसायिक म्हणून पुस्तकांचं तांत्रिक पुस्तकात लिहितेस किंवा पेपरमध्ये पब्लिश करतेस तेव्हा ते लेखन वेगळं असेल. मुळात कोणत्याही विषयाच्या खोलापर्यंत जाण्याचा आणि त्याचा अभ्यास करण्याची सवय जर का लावून घेतली तर हे सहज जमू शकतं. म्हणजे हे तू लेखनामागचं एक किंवा हे सांगशील? अगदीच. तू मराठी साहित्याकडे
आणि या लेखन कलेकडे किंवा आता संस्कार भारतीशी निगडीत आहेस, हो. तर याच्याकडे कशी काय वळलीस? अं, मी आता जसं तुला सांगितलं की लहानपणापासूनच वाचते आहे, लिहायला मी फार म्हणजे अगदीच अलीकडे लागले असं म्हणायला हरकत नाही. कारण विचार यायचे, अनेक वर्ष झाले विचार यायचे, पण मी ते लिहून ठेवले नाहीत. पण आता मी आवर्जून जे काही सुचेल ते मी लिहून ठेवायला लागले. आणि संस्कार भारतीच्या माध्यमातून मला अनेक अतिशय प्रतिभावंत व्यक्तींचा संपर्क घडला. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आणि अजून अजून विचार चांगले होत आहेत. अजून अजून शिकते मी असं मी म्हणेन. वा. पण संस्कार भारतीतर्फे म्हणजे तू काय उपक्रमांमध्ये भाग घेतेस? हो, मी ऍक्च्युली संस्कार भारतीची जी सुकाणू समिती आहे पुणे महानगराची, त्याची मी सदस्य आहे. संगीत विभागाचं काम मुख्यत्वे माझ्याकडे आहे आणि साहित्यात रुची असल्यामुळे साहित्याचे पण जे काही उपक्रम असतात सुरू त्याच्यात मी असतेच. अरे वा, खूपच छान. मग आता तू विषयच काढला आहे साहित्याचा, तर तुझी साहित्यातली एखादी कलाकृती आम्हाला ऐकायला आवडेल. हो, नक्कीच नक्कीच. आणि मी काही छोटे लेख लिहिले आहेत, काही कविता आहेत. अगदी नक्की. तर मी अगदी छोटासा एक लेख वाचून दाखवते. नक्की. त्याचं नाव आहे मी. हम्म. हा जो मी असतो ना तो खूप फसवा असतो. माझं, मला, माझ्यासाठी, माझ्यामुळे याभोवती आपलं पूर्ण आयुष्य फिरत असतं. पण खरं बघितलं तर या मी मुळेच आपण आहोत. माणूस हा या पृथ्वीवरील एकमेव असा प्राणी आहे जो कदाचित सगळ्यात बुद्धिमान नसेल, पण त्याच्याकडे एक अमूल्य असा गुण आहे, तो म्हणजे संवादाचा. 7,000 पेक्षा जास्त भाषांमध्ये या जगात माणसं एकमेकांशी बोलत असतात, वाचत असतात आणि लिहित असतात, अगदी सतत. निरनिराळं साहित्य निर्माण होत असतं. ते आधी आपण आपल्या मनात व नंतर मेंदूमध्ये साठवत असतो. काही लोक खूप बोलघेवडी असतात तर काही अगदीच अबोल. काही स्पष्ट वक्ती असतात तर काही अगदीच भिडस्त. पण आपल्यातलं मी पण सगळी जपतात. त्यामुळेच तर या व्यक्त होण्याला एक परिमाण लागते. मी आहे, मला तू आवडतेस, माझं प्रेम आहे, मला राग येतो, मला रडू येते, अशा मीच्या विविध छटा माणसांना विश्वास देत असतात. माणसांमधील बंध कधी दृढ करत असतात तर कधी कमकुवत. अबोल भावना महत्वाच्या असं जरी आपण म्हटलं तरी त्या भावनांना शब्दांची किनार लाभली तर आपलं आयुष्य आनंदाने अधिकच उजळून जातं. भावना, शब्द आणि स्पर्श या 3 देणग्यांनी माणसाच्या मनाला एक वेगळं समाधान लाभतं आणि त्या समाधानातून गळून पडतं त्याचं मी पण. प्रेम, वात्सल्य, आपुलकी व या सगळ्यांच्या अगदीच विरुद्ध असलेल्या द्वेष, तिरस्कार, संताप या भावनांचा उगम पण या तिन्हीमुळे होतो. यातल्या नकारात्मक अभिव्यक्ती सोडल्या तर एकदा मी पण गळून पडले की विचार होतो दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा. आपल्याला जो आनंद मिळाला तो सगळ्यांना मिळावा या जाणीवेचा. पण आपण चुकतो कुठे तर या शब्दांद्वारे व्यक्त होण्यात. हे व्यक्त होणं किती सुंदर आहे याचा अनुभव सगळ्यांनी नक्की घेऊन बघावा. जे चांगलं आहे त्याचं भरभरून कौतुक करावं. दुखावल्या गेलेल्या व्यक्तीला धीराचे व विश्वासाचे शब्द बोलावे. संतापलेल्या व्यक्तीचा संताप शीतल शब्दांची बरसात करून त्याच्या संतापाची आग विझवावी. खचलेल्या कोणाला धीर द्यावा. मी तुझ्यासाठी आहे, मला तुझी गरज आहे हे नक्की बोलून दाखवावं. मनातल्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करून आपलं मी पण जपावं आणि आपल्या सुहृदांचंही. कारण शब्दांद्वारेच या मीपणाचा प्रवास विश्वबंधुत्वाकडे होतो. हे मी पण सगळ्यांनी जपावं, पण ते प्रेमाच्या वृद्धीसाठी, अहंकाराच्या नव्हे. शेवटी वाणी व शब्द या आपल्याला मिळालेल्या देणग्यांचा उपयोग आपण कसा करतो ते आपल्याच हातात आहे, नाही का? वा वा वा, खूप सुंदर. धन्यवाद. म्हणजे खूप सखोलपणे आणि खूप चिंतनातून तुझे आलेले हे विचार आहेत. धन्यवाद. खूप छान.
तुझ्या आता कम्प्युटर क्षेत्रामध्ये तू सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतेस, असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतेस. असिस्टंट प्रोफेसर. हा, तर त्या आता तुझ्या या भूमिकेकडे मी काही प्रश्न विचारते त्या संलग्न, की आता या क्षेत्रात तू 15 वर्ष काम करतेस हो आणि आत्ताच नुकताच करोना पण येऊन गेला हो आणि कम्प्युटर क्षेत्रामध्ये तर खूप झपाट्याने बदल होत आहेत आता. हो त्यामुळे तंत्रज्ञान जर तुम्हाला किंवा टेक्नॉलॉजी जर शिकवायची असेल तर नेहमीच अपडेट राहावं लागतं आणि ते शिकवायचं असेल तर तुम्हाला खूपच अपडेट राहावं लागतं. हो हो तर तुला सध्याच्या काळात काय चॅलेंज जाणवतो एक प्रोफेसर म्हणून यासाठी, म्हणजे तुम्ही अपडेट राहण्यासाठी किंवा व्यवस्थित स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करताय? गायत्री, खरं सांगायचं तर हे अगदी तू योग्य बोललीस की कोरोना काळामध्ये अनेक अडचणी ज्या आपल्या पुढे आल्या आणि त्या खूप नवीन नवीन गोष्टी अचानक आल्या आणि त्यातून मार्ग काढायचे वेगवेगळे मार्ग सुद्धा आपल्याला अचानक सापडले. पण त्यात अव्याहतपणे जे सुरू आहे ते शिक्षण, त्याच्यात खंड पडलेला नाहीये. आणि अपडेट ठेवण्याचं जर का आपण बोलतो आहे तर मला असं अगदी सांगावंसं वाटतं, इथे नमूद करावंसं वाटतं की कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय जिथे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवते आहे, तिथून आम्हाला अगदी सगळ्या प्रकारचं पाठबळ सर्व शिक्षकांना मिळत असतं. जे काही चांगले प्रोग्राम सुरू असतात शिक्षकांसाठी सुरू असतात त्यासाठी त्यांच्यामध्ये भाग घेण्यासाठी अगदी आर्थिक मदत सुद्धा पूर्णपणे मिळते. आणि हा पण एक प्रकारचा हुरूप असतो. खूप छान वातावरणात काम करणं ही खरं तर भाग्याचीच गोष्ट असते. आणि त्यामुळे आणि अतिशय चांगल्या विद्यार्थिनींना शिकवायला मिळणं ही पण एक भाग्याची गोष्ट असते, कारण की विद्यार्थ्यांमुळेच शिक्षक अजून समृद्ध होत असतो. तर मी अगदी स्वतःला भाग्यवान समजते की मी अतिशय एका चांगल्या संस्थेत काम करते आणि त्यामुळे अपडेट ठेवणं स्वतःला हे खूप सहज, ही प्रक्रिया खूप सहज होते. पण म्हणजे आता तुला करोना काळात किंवा असे काही अनुभव आले का की आता प्रोग्राम शिकवायचा आहे किंवा टेक्नॉलॉजी शिकवायची आहे आणि ऑनलाईन शिकवताना आता समोर विद्यार्थी नाही आहेत किंवा आता लँग्वेजेस बदलत आहेत, आता बऱ्याच वेळेला तो सिलेबस किंवा करिक्युलम तर बदलत नाही, पण मग आता त्या म्हणजे ऍट द सेम टाइम तुम्हाला करिक्युलम पण शिकवायचा असतो आणि प्लस काही प्रॅक्टिकल अप्रोच पण विद्यार्थ्यांना द्यायचा असतो. म्हणजे आता सध्या इंडस्ट्रीत किंवा कंपन्यांमध्ये काय एक्सपेक्टेड आहे, काय गरज आहे याचाही थोडा एक थोडस त्यांना इंट्रोडक्शन द्यावी लागते. तर त्या दृष्टीने काय करावं लागतं? म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा आता विविध ज्या कंपन्या आहेत तंत्रज्ञानातल्या, तर त्यांच्याशी सुद्धा आमचा कायम संवाद हा सुरू असतो. कारण निरनिराळ्या प्रोजेक्ट्स मिळत असतात आणि त्या प्रोजेक्टच्या थ्रू किंवा ज्या वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटीज असतात जिथे शिक्षक आणि इंडस्ट्री यांचं कोलॅबरेशन असतं, त्या सगळ्यांमध्ये भाग घेण्याची संधी आम्हाला मिळते. आणि कम्युनिकेशन म्हटलं जर का आता, हा तू जे विचारलंस की ऑनलाईन कम्युनिकेशन मध्ये, तर तसं पाहिलं तर प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना शिकवण्याचा आनंद वेगळाच असतो, तो असतोच. पण ऑनलाईन जे शिक्षण सध्या सुरू आता सध्याशी थोडं सुरळीत होत आहे, पण त्यांनी सुद्धा मला वाटत नाही असं की शिक्षणात काही खंड पडला किंवा काही अडचण निर्माण आली या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे आम्ही तर शिकवताना अगदी व्यवस्थित सगळे लेक्चर्सही व्यवस्थित आणि रादर ज्या लॅब्स होत्या त्या सुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट केल्या. त्यामुळे त्याच्यात अशी काही अडचण आली असं मला तरी वाटलं नाही. पण शेवटी तो जो एक असतो ना आपला प्रत्यक्ष संवाद जो असतो,
तो नक्कीच हरवल्यासारखा झाला. हम्म. त्यामुळे आता जेव्हा सगळं सुरळीत होत आहे तेव्हा खूप छान वाटतंय कॉलेजमध्ये. आणि आता कम्प्युटर क्षेत्रात जरी असं आपण म्हटलं की खूप सॅच्युरेशन झालेलं आहे, तरी सुद्धा अजूनही कम्प्युटर क्षेत्राकडे सगळ्यांचा ओढा आहे. हो. तर ही एक तंत्रज्ञानाची भाषा म्हणून यायला पाहिजे किंवा एक टूल म्हणून आपल्याला एक माध्यम म्हणून वापरता यायला पाहिजे. हो. पण जेव्हा करिअर म्हणून आपण असा विचार करतो, तर आज या क्षेत्राबद्दल तू करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून काय सांगशील? खरं सांगू का गायत्री, म्हणजे मी ज्या डोमेन मध्ये काम करते, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, माझी भाषेशी रिलेटेड हे आहे. तर पृथ्वीवर जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत भाषण, वाचन आणि लेखन या गोष्टी कधीच नाही लोप पावू शकत. त्यामुळे याही क्षेत्रामध्ये भरपूर संशोधन होत आहे, पण अजून पुष्कळ होण्याची गरज आहे. आणि त्यातही आपला देश, आपली भाषा, आपली संस्कृती याचं जतन करणं तर आपली जबाबदारीच आहे. त्यामुळे अधिकाधिक तंत्रज्ञांनी या विषयात संशोधन केलं तर ते छानच आहे. आणि त्याचप्रमाणे हे एक डोमेन झालं, पण तसंच वेगवेगळ्या डोमेन्समध्ये अतिशय छान संशोधन सुरू आहे. आणि जसं मी म्हटलं की जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याच्या गरजा वेगवेगळ्या ऍड्रेस करायला किंवा त्यांचा अडचणींवर मात करायला नेहमीच टेक्नॉलॉजी हे टूल म्हणून वापरलं जाईलच. आणि त्यासाठी सर्व तंत्रज्ञांनी आपला हातभार लावायलाच हवा, असं माझं मत आहे. पण मग आत्ताच्या स्टुडंट्सना तू हा विषय शिकण्याच्या दृष्टीने काय टिप्स देशील? हाच विषय नाही तर सगळेच जे विषय आहे ते शिकण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की जे काही जगात आता सुरू आहे, सध्या जे संशोधन सुरू आहे, ज्याच्यावर काम सुरू आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये पण जे काम सुरू आहे, त्याची अधिकाधिक माहिती घेणं, त्याबद्दल अधिकाधिक वाचन करणं आणि ते प्रत्यक्षात करून बघणं, ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि कुठल्याही गोष्टीला वरवर त्याचा अभ्यास न करता अगदी त्याचा कन्सेप्ट समजून घेणं आणि मग अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे खूप सखोल डीपली अभ्यास करणं हे गरजेचं आहे. अगदी गरजेचं आहे. केवळ मार्कांसाठी किंवा रट्टा मारून उपयोग नाही. परीक्षेसाठी अभ्यास करायला नको. बरोबर आहे. कारण आता कन्सेप्ट वरती भर देणं हे फार गरजेचं आहे. हो, नक्कीच. तू साहित्याकडे पण जशी वळलीस तसं लहानपणापासून गाणं, संगीत हे पण तुझी सोबत करताय. तर या गाण्याविषयी काय सांगशील? म्हणजे कशा प्रकारे तुझी गायन कला वृद्धिंगत होत गेली आणि त्याची आवड कशी निर्माण झाली पहिल्यांदा? गायत्री, मी सांगितलं तसं माझ्या बाबांनी मला लहानपणापासूनच जे काही चांगलं ऐकता येईल ते सगळं ऐकवलं. आणि थोडंफार मी गाते, उत्तम गाते असं नाही, पण मला गायन कलेची आवड आहे. कारण चांगलं गाणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, ती पटकन साध्य होणं शक्य नाही, त्यासाठी फार तपस्या आवश्यक आहे. पण मी स्वतःला संगीतापासून दूर ठेवू शकत नाही, त्यामुळे मी सतत गाणी ऐकते व थोडाफार गाण्याचा प्रयत्न करते. चांगलं की वाईट हे ठरवण्याचा अधिकार हा रसिकांचा आहे, मी फक्त प्रयत्न करते. वा, मग आता थोडंसं आम्हाला तुझं गाणं ऐकायला आवडेल. आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेय लता दीदींना श्रद्धांजली म्हणून आज मी सगळ्या मैत्रिणींसाठी त्यांचं एक अवीट गोडीचं गाणं गाण्याचा प्रयत्न करते. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा
कसा पिसारा फुलला. चिमणी मैना चिमणारावा, चिमण्या अंगणी चिमणा चांदवा. चिमणी जोडी चिमणी गोडी, चोच लाविते चिमण्या चाऱ्याला. चिमणा चिमणा घरट बांधल चिमण्या मैनेला. बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. वा. आता थोडस आपण शेवटाकडे येत आहोत. हो. तर थोडं मला असं विचारायचंय तुला की संगीत आहे तर तुला आनंद देणारं आहेच आहे, पण या ज्या छंद आहेत तुझे, वेगवेगळे साहित्य आहे, हो. किंवा आता तंत्रज्ञान पण तू त्यातलं पण वाचतेस, हो. वाचन आहे, तर या सगळ्या गोष्टीतून तुला आनंद तर मिळतोच, हो. पण तरी सुद्धा तुला असं काय वाटतं की जीवन जगण्यासाठी छंद या दृष्टीचा किंवा त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे, म्हणजे त्याचं किती आजच्या जीवनात, आजच्या धावपळीच्या जीवनात छंदाकडे बघण्याची दृष्टिकोन कसा असावा? नक्कीच गायत्री, मी आधी पण जसं म्हटलं तसं छंद हे अत्यंत आवश्यक आहेत आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवेत ते. आणि तू जसं म्हटलंस ना आता की तंत्रज्ञानात किंवा हे लिखाण आहे किंवा संगीत आहे, तर मला असं वाटत नाही की मी खूप मोठं यश संपादन केलं आहे. अगदी सर्व स्त्रियांसारखी घरात, स्वयंपाकघरात माझ्या मुली रमणारी आणि घरासाठी झटणारी मी एक सामान्य स्त्री आहे. पण एक नक्की की संगीत असो किंवा साहित्य असो किंवा तंत्रज्ञान असो किंवा लिखाण असो, कुठल्याही भूमिकेत ज्यावेळी मी असते ते मी मनापासून करते, त्यात आनंद घेते. त्यामुळे मला कुठला ताण जाणवत नाही. आणि जसं तू म्हणालीस तसं छंदांमुळे आपलं मन प्रसन्न राहायला कायम मदत होते. खूप छान. तसंच मला तुझा एक आणखीन एक कप्पा जो आहे की जो तू बायोडाटात घातलेला नाहीयेस, पण जो मला माहिती आहे, तर तो मला थोडासा उलगडून सांग की अध्यात्म याविषयी सुद्धा तू खूप जागरूक आहेस आणि त्यातही तुझं बराच चिंतन, वाचन हे असतं. तर अध्यात्म याची जीवनातलं महत्व आणि साधारण कुठल्या वयापासून तुला याची आवड लागली आणि आज तुला या अध्यात्माकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे? गायत्री, खरं म्हणजे आता माझं जे घर, मी ज्या घरात वाढले त्या घरात व्रतवैकल्य आणि हे सगळं चिंतन, मनन ह्यांना अगदी अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी लहानपणापासून सगळे सण समारंभ बघत मी मोठे झाले आहे. आणि अगदी घरातल्या सगळ्या स्त्रिया आपापले व्यवसाय सांभाळून, म्हणजे माझी आई किंवा काकू मी बघितलेलं आहे त्यांना की अगदी आपले व्यवसाय सांभाळून, व्यवसाय म्हणजे आपल्या आपल्या नोकऱ्या सांभाळून सगळं घरातलं जे काही कुळाचार आहेत किंवा ज्या परंपरा आहेत त्या कायम त्यांनी जपल्या. आणि मी गजानन महाराजांची मी निस्सीम भक्त आहे. सध्या जे वेगवेगळे सध्या काही प्रोग्राम्स मध्ये मी भाग नाही, म्हणजे फक्त श्रवण भक्ती करते. आणि गीतेचे काही कार्यक्रम आहेत किंवा अजूनही बाकी जे आध्यात्मिक चिंतनाचे काही वर्ग आहेत त्यांच्यामध्ये मी सहभागी होते म्हणजे श्रवण भक्तीसाठी. आणि मुळात अध्यात्म हे आपल्या जीवनापासून वेगळं निघू शकत नाही असं मला वाटतं, किंवा तेच आपण जगतो असं मला वाटतं. आणि त्याचा अगदी आपल्या सतत चिंतनाने आणि सकारात्मक विचारांमुळे किंवा सकारात्मक विचार घडवण्यासाठी अध्यात्माचा अतिशय महत्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. आजपर्यंत जे तू यश मिळवलं आहेस
त्या यशामध्ये नक्कीच सगळ्यांचा पाठिंबा आहे तुला, सगळ्यांचं तुला सहकार्य आहे, मदत आहे. पण तरी सुद्धा आज हे यश मिळवण्यासाठी जी तुझी धडपड, तुझे कष्ट, तुझं वाचन असेल, चिंतन असेल किंवा त्यामागची तुझी तपस्या असेल, तर हे यश आज मागे वळून पाहताना तुला काय वाटतं? आणि या यशाचं एक रहस्य किंवा एक कानमंत्र म्हणून तू काय सांगशील? गायत्री, खरं सांगायचं तर खूप मोठं यश मी संपादन केलं आहे वगैरे असं मला काही वाटत नाही. पण आपल्या सभोवतालच्या प्रत्येक घटकाचा आदर ठेवून कुणालाही आपल्या बोलण्याने वागण्याने न दुखवता हसत खेळत जगणे यातच खरा आनंद आहे असं मला वाटतं. जे अगदी आपण कितीही प्रगती केली तरी आपली आध्यात्मिक, खाद्य, वैचारिक ह्या सगळ्या व आपली संस्कृती डोळसपणे जपणे आणि आपला हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या स्त्रियांवरच असते. आणि माझ्या सकट माझ्या सर्व मैत्रिणींना मला हेच सांगावंसं वाटतं की आयुष्य हे अत्यंत क्षणभंगूर आहे. त्यामुळे ते भरभरून जगा. असूया, मत्सर, अनाठाई स्पर्धा यांना आपल्या मनात चुकूनही स्थान देऊ नका. निर्मळ मनाने सगळ्यांना सांभाळून घेत केलेले कुठलेही काम पूर्णत्वाला नक्की पोहोचते. कष्ट आणि अडचणी तर कोणाला चुकलेलं नाहीत. त्यांचे स्वरूप बदलत असते आणि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते. ते मोकळ्या मनाने शिकण्याची मात्र तयारी ठेवा. जी व्यक्ती आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात साथ जे देतील त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवा. पण त्याचबरोबर ज्या लोकांनी तुमची साथ अर्धवट सोडली असेल, ज्यांच्यामुळे तुम्हाला जाणता अजाणता कुठला त्रास झाला असेल, त्यांचेही आभार माना. कदाचित त्यांच्यामुळे तुमचे विचार अधिक प्रगल्भ झाले असतील व नकळत तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा लाभली असेल. आपण एकमेकींच्या मदतीनेच आपल्याला सगळ्यांचं जगणं सुंदर बनवण्याची ही ऊर्जा आपल्यामध्ये आहे. आणि गायत्री, मला खूप अगदी अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि मला खूप आनंद होतो हे सांगताना की स्त्रियांना आत्मनिर्भर स्त्रिया व्हाव्या यासाठी झटलेल्या व आयुष्य वेचलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आशीर्वाद लाभलेल्या वास्तूत काम करण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. आणि आपण अजूनही अगदी सर्व वयोगटातल्या स्त्रियांना होणारे कष्ट बघून मन उद्विग्न होते. म्हणजे आज मी तुझ्याशी बोलते आहे, जे काही थोडंफार करू शकते आहे ते माझ्यावर निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या माझ्या मैत्रिणींमुळे आणि सगळ्यांमुळे. आणि हेच आपण सगळ्या जणींनी एकमेकींसाठी व समाजासाठी केलं तर त्यामुळे आजच्या दिवशी व येणाऱ्या प्रत्येक दिवशी स्वतःचं आयुष्य भरभरून जगताना हा गुण म्हणजे सगळ्यांचे गुण समजून घेणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांना आत्मसात करणे, हे सर्व गुण स्त्रियांनी अंगीकारले तर नक्कीच आपलं संपूर्ण जगणंच खूप सुंदर होईल, नाही का? खूप छान. आणि खरं गायत्री, म्हणजे अगदी आपण आता शेवटाला आहोत म्हणून मी एका माझ्या कवितेने मला शेवट करायचा आहे आपल्या संवादाचा. या मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ती कविता ऐकायला तर आवडेलच, पण त्यापूर्वी तुला सांगते की तुझ्याशी सुद्धा आज मनमोकळेपणाने आम्ही गप्पा मारल्या आणि सॉनिक ऑक्टेव्हचा संपूर्ण परिवार हा म्हणजे मी त्यांच्यातर्फे तर तुझे धन्यवाद मानतेच, पण आज लाखो स्त्रियांपुढे आज ही मुलाखत पोचणार आहे आणि आज अनेक प्रेक्षकांपर्यंत ही मुलाखत पोचल्यानंतर एका विविध क्षेत्रात आपण रुची ठेवून छंदातून आपला विकास घडवून आपल्याला तंत्रज्ञान आणि आपले छंद किंवा कला याची जोड कशी घालता येते आणि मुख्य म्हणजे यशाच्या वरच्या टप्प्यावरती असून सुद्धा आपण आपल्यासाठी झटणाऱ्या, आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांची आपण कृतज्ञता कशी ठेवायची, जाणीव कशी ठेवायची, हे आज तू उदाहरणाने तुझ्या संवादातून दाखवून दिलंस. तर खूप खूप धन्यवाद. आणि तुझी कविता आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. हो हो,
आणि मला तुम्ही ही संधी दिली माझं मनोगत व्यक्त करण्याची, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याही पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. मी कविता वाचते. मी कवितेला शीर्षक दिलं आहे खरंच. पंटी बनून कुणाचा अंधार दूर करणं इतकं कठीण असतं का? आणि माणसाने माणसाशी माणुसकीने वागणं खरंच इतकं कठीण असतं का? कुणाच्या गुणांचं भरभरून कौतुक करणं इतकं कठीण असतं का? आणि कुणाच्या अश्रूंचे थेंब जपणं खरंच इतकं कठीण असतं का? वा. कुणाच्या जीवनात आनंदाचे रंग उधळणं इतकं कठीण असतं का? आणि कुणाच्या मनात शाश्वत सूर भरणं खरंच इतकं कठीण असतं का? कुण्या जनीची पाठराखण करणं इतकं कठीण असतं का? आणि कुण्या द्रौपदीचा सखा बनणं खरंच इतकं कठीण असतं का? दिलेला शब्द आयुष्यभर पाळणं इतकं कठीण असतं का? आणि सुहृदांच्या प्रेमाचे मूल्य जाणणं खरंच इतकं कठीण असतं का? क्षणभंगूर हे जीवन भरभरून जगणं कठीण असतं का? आणि स्वतः जगता जगता दुसऱ्यांनाही जगवणं हे खरंच इतकं कठीण असतं का? खरंच इतकं कठीण असतं का? धन्यवाद. वा, खूपच छान. धन्यवाद. धन्यवाद.